नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व मित्रमंडळी? राम राम. झाला असं सर्वांचं जेवण वगैरे, ते तर नेहमीप्रमाणेच होतंय. पण भावांनो, प्रत्येक लोक आपापल्या कामात व्यस्त असतात. कोणी मोबाईल मध्ये व्यस्त असतं, कोणी टीव्ही मध्ये व्यस्त असतं. पण मी मात्र माझ्या युट्यूब फॅमिली सोबत बोलण्यामध्ये व्यस्त असतो. खरंय ना? हो, बरोबर. मी माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये व्यस्त असतो. भावांनो, मला तर मोबाईलची पण सवय नव्हती. पहिल्यांदा मी काय करायचो, ते पण रेडिओ किंवा टीव्ही. भावांनो, ते ऐकण्यासाठी पण मला खूप संघर्ष करावा लागला रे भाऊ. मी सांगतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. भावांनो, व्हिडिओ आपण कंटिन्यू करू बर का. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा. आणि हो, या व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा बर का. जेणेकरून तुमचा प्रतिसाद मला कधी मिळाला ना, तर मग मला व्हिडिओ तयार करण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आणि आणखीन माझ्या मनामध्ये उत्साह वाढेल. कळलं का? तर चला भाऊ, टाइमपास करूच तर मी व्हिडिओला सुरुवातच करून टाकतोय. तर भावांनो, माझा मी अनुभव सांगतोय. कशाबद्दल? मी ते पण टीव्ही ऐकण्यासाठी काय काय कुटाणा करायचो, काय काय नाही. तर हे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला सुरू करतो भाऊ व्हिडिओला. लेट्स स्टार्ट इट. मित्रांनो, मला मोबाईल, टीव्ही, रेडिओ मला खूप जास्त आवडतात. आणि आजकाल आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आलेले आहे बर का. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. पण ज्या पहिल्या काळात जेव्हा काही लोकांकडे रेडिओ होते, फक्त मोजकेच घरी रेडिओ होते. आमच्या घरी रेडिओ होता. बाबांनी रेडिओ आणला होता, माझा जन्म झाला होता तेव्हा. एक किंवा दोन रेडिओ असेल आमच्या घरी. एक फुटला होता आणि एक तर कामातूनच गेला होता. एका रेडिओला साईडला बटन होते आणि एका रेडिओला गोल बटन होतं. दुसरी गोष्ट अशी, आमच्या घरी टेप नव्हता. टेप आम्ही आत्याच्या घरून आणला होता. आत्याने आम्हाला टेप आणि कॅसेटी दिल्या होत्या. टेपची सुविधा झाली, टेपनी ऐकायचो. पण भावांनो, एक गोष्ट अशी होती बर का. टेप सुरू करण्यासाठी पिन तर होल्डरला लावलेली असायची. मग मी पठ्ठ्या काय करायचो, घरच्यांनी समजा टेप बंद केला समजा, तर वरती बटन असायचं कुठं पत्राजवळ. त्या दांड्याला धरत धरत जायचो, बरोबर बटनाला झांबलायचो आणि बटन दाबायचो आणि टेप चालू करायचो. आणि कॅसेट कशी टाकायची हे मला चांगलंच ठाऊक होतं. मग घरचे म्हणायचे, बाबा याला छाट वगैरे करंट वगैरे लागलं ना, याचं काही खरं नाही. मग आपण एक काम करूया, आपण ह्यो टेप आहे ना कुठेतरी ठेवूया दुसऱ्या जागी, त्याचं स्थलांतर करूया बरं का टेपाचं. मग घरच्यांनी काय केलं, ते कणगे नसते का गावाचे कणगे, त्या कणग्यावरती टेप ठेवला. मग मी पण बहादर कमी नव्हतो. मी काय केलं, माझा कणगीवरती हात पुरत नव्हता. जशी बाजूवडली कणग्यापाशी आजी माझा सांभाळ करायची. पहिले बाबा करायचे सांभाळ लहानपणी. बाबा गेल्यापासून मग आजीच सांभाळ करत होती. कणग्यावरती हात पुरवला म्या, मस्त टेपचं बटन दाबलं, लावले गाणे. आजीने दुरून गंमत बघितली. अरे बाप रे बाप, तुम्ही कुठं पण टेप ठेवा म्हणे, पण तो टेपला शोध लावणारच आणि टेप चालू करणारच. मग
मला काय केलं मग घरचे काय करायचे मग मला शेतात घेऊन जायचे. तरी पण मला कुठं करमत होतं का. मी म्हणायचो मला घरी जायचं. मग मला घरी घेऊन आले समजा कोणी न कोणी. मग हे घरचे काय म्हणायचे, बाळात जाऊ नको, टेप याने घेऊन गेले. मला माहितच होतं हे टेप कुठं कुठं तरी असतात. टेप कुठं ठेवला, जिथं डबे ठेवतात का तांदूळाचे गव्हाचे फळेवरती, त्या फळीवरती टेप होता. तिथं मी शोध लावला आणि मस्त दाबलो बटन, ऐकायचो गाणी. मग माझे घरचे म्हणायचे बाबा हे टेप कुठं पण ठेवा पण हा शोध लावतोच. टीव्हीच्या बाबतीत पण तसंच होतं. टीव्हीची कोणी एखाद्यानं होल्डरची पिन काढली, मी ती पिन लावायचो होल्डर मध्ये. करंट लागो या अथवा ना लागो तरी पण मी खटपट करायचो. मी कधी हार मानत होतो. कारण की भावानं मला टीव्ही ऐकण्याची आणि टेप ऐकण्याची खूप सवय झाली होती रे, मला करमत नव्हतं. हळूहळू काळ बदलत गेला. मग काय टेप बिघडला बिघडला नव्हता टेप. टेप दुसऱ्या आत्याच्या घरी नेऊन घातला होता. मग होती टीव्ही. हे टीव्हीवर मग काय जास्तीत जास्त सिरियल ऐकायचे आणि पिक्चर ऐकायचे. रात्रीचं ते काय चित्रहार असायचा, दमदमादम असायचा. पण मला टेप शिवाय करमतच नव्हतं. पण मी तो रट्टा लावला, मग मला टेप पाहिजे टेप पाहिजे, तरी पण कोणी ऐकतच नव्हतं. मग रेडिओ आणला. रेडिओला साईडला बटन होते, तो छोटा रेडिओ होता. भावाला रेडिओ आणून दिला होता घरच्यांनी. तो रेडिओसाठी मी त्याच्या सोबत भांडायचो. कारण की भावांनो मला गाणे ऐकल्याशिवाय करमतच नव्हतं ना रे. मग घरचे म्हणायचे आपण टीव्ही ऐकून टाकू किंवा घरी ऐकून टाकू रेडिओसाठी. इतकं मला उलट सुलट शब्द बोलायचे. मी लहान होतो रे, मला काही कळत नव्हतं. मग मी गप्प बसून जायचो. त्यानंतर काय झालं, काळ बदलत गेला. मग घरचे म्हणायचे, पाहुणे म्हणायचे आईला, अगं बाई तुझ्या लेकराला शाळेत टाक ना आता, त्याला कुठेतरी शाळा बघ आणि त्याला दे टाकून, पुण्यामध्ये टाक, कुठेतरी टाक. माझे घरचे म्हणायचे बाबा याला काही कळत नाही, याला कपडे सांभाळता आले पाहिजे, कपडे धुता आले पाहिजे. नाही म्हणे बाबा, आपण घरी ठेवलं तर मग हा मुलगा एकदम आळशी सारखा राहून जाईल. मग काय 2002 ला मग विचारलं काकाला की असं असं आहे म्हणून. नाही म्हणे सोयनी म्हणे सध्या शाळेमध्ये, पुढल्या वर्षी टाका. मग 2003 ला मी शाळेमध्ये दाखल झालो. शाळेमध्ये पण माझ्या मनामध्ये तोच किडा. मी खिडकी जवळ उभा राहायचो. पोरं टेप रेकॉर्ड लावायचे. टेप रेकॉर्ड लावला की मस्त गाणे ऐकायचे. भावांनो आणखी एक ट्विस्ट सांगतो तुम्हाला. मी मामाच्या गावी गेलो होतो. मामाच्या गावी गेलो असताना मग मी काय करायचो, मग मला टेपची तर मी खटपट करायचो, पण फॅनची पण खटपट करायचो बरं का मी. फॅन त्यांनी कुठेतरी ठेवला, तर वरती ठेवले होतो पण कपाटावरती. तो कपाटावरचा फॅन खुर्चीवर पाय देऊन तो फॅन मी खाली काढला होता बघा मग. आणि टेपचं पण तसंच. मामाने कधी समजा टेप बंद केला, मी तो टेप चालू करायचो आणि गाणे लावून द्यायचो. इतकं कंडिशन वेगळी होती माझी. मला टेपाशिवाय करमत होतं. मग हळूहळू रेडिओ आला, रेडिओवरती गाणे ऐकायचो. मग बाबांनी मोबाईल घेतला. बाबाचा मोबाईल होता तो साधा फोन होता बेलचा. त्यानंतर मग कोणता फोन आला, भावानी फोन घेतला मायक्रोमॅक्स. मी त्या फोनसाठी भांडणं करायचो. म्हणून म्हणतो भावांनो, घरात एखादी तरी वस्तू असायला पाहिजे. होम थिएटर असो, टेप रेकॉर्ड असो, किंवा काही काहीतरी वस्तू असायला पाहिजे. हातामध्ये मोबाईल असायलाच पाहिजे. कारण की टेप रेकॉर्ड शिवाय, मोबाईल शिवाय
मला तर करमतच नाही भावांनो. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.